नमस्कार स्वामी भक्तांनो, धोंड्याचा महिना हा श्राद्ध, नामस्मरण आणि पारायणासाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या काळात वातावरणात उष्णता, अस्थिरता आणि अनेक मानसिक ताण असतात। अशा वेळी स्वामींचे नाम आणि चरित्र मनाला शांतता, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देतात। अनेक भक्त या महिन्यात विशेष पारायण करून स्वामींची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात। सर्वात महत्त्वाचे आणि प्रभावी पारायण म्हणजे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत। या ग्रंथात स्वामींच्या लीलांचे, चमत्कारांचे आणि भक्तीवरील कृपेचे सुंदर वर्णन आहे। रोज सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने 1 किंवा अधिक अध्याय वाचल्यास मन प्रसन्न राहते। काही भक्त 7 दिवसात संपूर्ण पारायण करतात, तर काही 11 दिवस 21 दिवसाचे नियम पाळतात। पारायण करताना समोर स्वामींचा फोटो ठेवून दिवा आणि अगरबत्ती लावल्यास वातावरण अधिक भक्तिमय होते। धोंड्याच्या महिन्यात दुसरे अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणजे श्री स्वामी समर्थ नामजप। स्वामींच्या नावातच प्रचंड शक्ती आहे असे मानले जाते। श्री स्वामी समर्थ हा मंत्र रोज 108 किंवा शक्य असल्यास 1008 वेळा जपल्याने मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होतात। अनेक भक्तांचा अनुभव आहे की नियमित नामस्मरणाचे घरातील तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो। याशिवाय श्री गुरुचरित्र पारायण करणेही अत्यंत शुभ मानले जाते। गुरुचरित्रामध्ये दत्त अवताराचे महत्त्व आणि भक्तीची शक्ती सांगितलेली आहे। गुरुवारी पारायण करून केल्यास विशेष पुण्य मिळते असे मानले जाते। पारायणाच्या काळात शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा, वादविवाद टाळावेत आणि मन शांत ठेवावे। धोंड्याच्या महिन्यात स्वामींचे तारक मंत्र आणि स्तोत्र म्हणणेही खूप लाभदायक असते। निशंक हो, निर्भय हो मनारे हा स्वामींचा प्रसिद्ध तारक मंत्र आहे। भक्त दररोज म्हणतात। हा मंत्र मनाला धैर्य देतो आणि संकटावर मात करण्याची शक्ती देतो। सकाळी आणि रात्री हा मंत्र श्रद्धेने म्हटल्यास मन स्थिर राहते। पारायण करताना काही साधे नियम पाळले तर अधिक चांगले मानले जाते। शक्य असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ आणि शांत जागी बसून पारायण करावे। देवासमोर दिवा लावून नैवेद्य ठेवावा। गोड पदार्थ किंवा फळांचा नैवेद्य ठेवणे शुभ मानले जाते। पारायण पूर्ण झाल्यावर स्वामींची आरती करावी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी। खरे पाहता स्वामींना मोठ्या विधीपेक्षा भक्तांची श्रद्धा अधिक प्रिय असते। मनापासून घेतलेले स्वामींचे नाव आणि साध्या भावनेने केलेले पारायणही जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते। अनेक भक्त सांगतात की कठीण काळात स्वामींच्या नामस्मरणाने त्यांना आधार मिळाला, संकटातून मार्ग मिळाला आणि मनाला शांतता मिळाली। धोंड्याच्या महिन्यात जर रोज मोठे पारायण शक्य नसेल तरी फक्त 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप आणि एक छोटी प्रार्थना केली तरी स्वामींची कृपा मिळते असे मानले जाते। भक्तीमध्ये नियमांपेक्षा श्रद्धेला जास्त महत्त्व असते, म्हणून मनात विश्वास ठेवा, स्वामींचे स्मरण करा आणि जीवनातील प्रत्येक